नकळत कुठेतरी आपण मुलगा मुली असा भेद करतो. आपल्या मुलांसोबत आपल्या मुलाचीच नेहमी स्पर्धा करतो, तुलना करतो. तर असं आपण कधीच आपल्या बाळाशी कसं बोलू शकतो, कम्युनिकेट करू शकतो आणि त्याच्याशी कशा प्रकारे आपण संवाद साधू शकतो, त्या नव्या जगाचं पूर्णपणे जबाबदारी आपल्यावरती येते. मास्टर युअर थॉट्स, मास्टर युअर लाईफ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे सवानी बरेच काहीमध्ये. चला तर मग आज मी तुम्हाला आहे ना, मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे माझ्या गरोदरपणात मी कोणती पुस्तकं वाचली आणि म्हणजे मी काही फार अशी पुस्तकं वाचली वगैरे असं काही नाही. तर अगदी जी काही 4 ते 5 पुस्तकं मी वाचली आहेत आणि जी मला चांगली वाटली तर ती कोणती आहेत आणि त्याच्यामध्ये थोडक्यात काय लिहिलं आहे म्हणजे दिलं आहे ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अशी एक 5 पुस्तकं आहे. तर त्यातलं पहिलं पुस्तक म्हणजे हे आहे सुप्रजेसाठी गर्भसंस्कार आणि हे मी ऑफलाईनच घेतले मार्केटमधून. तसं तुम्हाला हे ऑनलाईनसुद्धा अवेलेबल होईल आणि प्रत्येक पुस्तकातून म्हणजे काय घेण्यासारखं आहे किंवा काय आहे त्यात विशेष, तर हे मी अगदी 10 ते 12 ओळीमध्ये असा सारांश काढलेला आहे त्याचा आणि तो मी असं इथे माझ्या डायरीमध्ये लिहिलेला आहे थोडक्यामध्ये. तर मी आता तुमच्यासोबत ते शेअर करते जेणेकरून कोण प्रेग्नेंट असेल आणि हा व्हिडिओ बघत असेल तर आत्ता किंवा पुढे जाऊन हा व्हिडिओ बघून तुम्हालाही फायदा होऊ शकतो आणि मलासुद्धा आवडते तुमच्यासोबत हे शेअर करायला. म्हणून मी आज तुम्हाला दाखवते की मी कोणती पुस्तकं वाचली आहेत माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये. तर हे जे पहिलं पुस्तक आहे तर हे सुद्धा एक अतिशय खूप चांगलं पुस्तक आहे. नव्या पिढीला अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये गर्भसंस्काराची माहिती यामध्ये दिली आहे. परत आपल्या पोटात जे बाळ असतं तर त्याला संगीताचं ज्ञान असतं. तर मग त्यामुळे आपण म्युझिक ऐकून आपल्या बाळाशी कसं बोलू शकतो, कम्युनिकेट करू शकतो आणि त्याच्याशी कशा प्रकारे आपण संवाद साधू शकतो, तर ह्याचं अगदी उत्तम मार्गदर्शन ह्याच्यामध्ये दिलं आहे. तर सोबतच ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये कुठला सात्विक आहार घ्यायचा आहे, कुठला व्यायाम करायचा आहे, मग योगासनं असतील, प्राणायाम आहे, परत आपल्या सौंदर्याविषयी म्हणजे आपल्या त्वचेची, आपलं स्किन केअर कशी काळजी घ्यायची, तर हे सुद्धा त्यात दिलं आहे. आणि या संपूर्ण प्रवासामध्ये, या जर्नीमध्ये जितकी आईची भूमिका महत्त्वाची आहे तितकीच होणाऱ्या बाळाचे जे वडील आहेत त्यांची भूमिकासुद्धा किती महत्त्वाची आहे, तर हे सुद्धा यात सांगण्यात आलेलं आहे. आणि आता जे नवीन म्हणजे कपल आहेत जे प्लॅनिंग करत आहेत बाळाचं किंवा कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे अतिशय माहितीचा खजिनाच आहे. आणि अजून ह्याच्यामध्ये आईच्या मानसिक स्थितीचा किंवा मानसिक जडणघडणीचा बाळावर कसा आणि कितपत परिणाम होतो हे देखील सांगण्यात आलेलं आहे. आई व बाळासाठी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी जाताना लागणाऱ्या कोणत्या वस्तू आहेत, त्याची कशी तयारी करायची ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर मग डिलिव्हरी झाल्यानंतर आपण कसा आहार घ्यायचा आहे, कसं रिकवर व्हायचं आहे, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा आहे किंवा मग बाळाला कसा आहार द्यायचा आहे, त्याची कशी काळजी घ्यायची, त्याचं म्हणजे जे नवजात शिशू म्हणजे अगदी छोटंसं बाळ आहे आपलं, तर त्याची कशी काळजी घ्यायची आहे, त्याला काय आपल्याला आहार द्यायचा आहे आणि त्याची मालिश कशी करायची आहे, त्याचं संगोपन कसं करायचं आहे. म्हणजे अगदी कन्सीव्ह करण्यापासून ते पूर्ण प्रेग्नन्सीची जर्नी आणि इवन डिलिव्हरी झाल्यानंतर पालक होण्यापर्यंतचा पूर्ण जो काही प्रवास आहे तर त्या सगळ्याचं एक उत्तम मार्गदर्शन आणि भरपूर अशी माहिती सखोल ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे हे जे पुस्तक आहे हे 4 भागांमध्ये विभागलेलं आहे. तर तुम्हाला मी सांगते, तर ह्याचा जो काही पहिला भाग आहे तो गर्भपूर्व काळजी व नियोजन असा आहे. म्हणजे अगदी कन्सीव्ह करण्यापासून ते आपण कशी काळजी घ्यायची आहे वगैरे आणि कसं प्लॅनिंग करायचं आहे बाळाचं, तर ती सगळी माहिती आहे. त्यानंतर दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये गर्भसंस्कार आणि गर्भावस्थेतील काळजी म्हणजे प्रेग्नेंट झाल्यानंतर त्या जर्नीमध्ये आपण आपली स्वतःची आणि आपल्या बाळाची कशी काळजी घ्यायची आहे, तर ते या दुसऱ्या विभागात दिलेलं आहे. त्यानंतर जो तिसरा भाग आहे प्रसूती व शिशुजन्म, तर ह्याच्यामध्ये डिलिव्हरीबद्दल माहिती दिलेली आहे आपल्याला. म्हणजे आई व बाळासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी जसं मी तुम्हाला सांगितलं, तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाताना काय तयारी करायची आहे, मग अगदी वस्तूंची असेल, आपल्या मनाची तयारी असेल, मानसिक तयारी, शारीरिक तयारी सगळं चालत आहे. तर ते कसं करायचं आहे ते या तिसऱ्या विभागात दिलेलं आहे. आणि अजून चौथा विभाग आहे प्रसूती पश्चात काळजी आणि बाळंतिणीची निगा व नवजात शिशु संगोपन. म्हणजे डिलिव्हरीनंतर आपण आपली स्वतःची आणि आपल्या बाळाची कशी काळजी घ्यायची आहे, कुठला आहार घ्यायचा आहे, नंतर
कुठला व्यायाम करायचा आहे, तर ते सगळं हे 4थ्या विभागामध्ये दिलेलं आहे. तर असं 4 विभागांमध्ये हे पुस्तक आहे. सुप्रजेसाठी गर्भसंस्कार अतिशय चांगलं असं पुस्तक आहे. ह्यातून तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे, भरपूर ज्ञान मिळणार आहे. ज्यांची पहिलीच वेळ आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. आणि विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टींची माहिती अगदी चित्रासकट आणि उदाहरणं देऊन दिलेली आहे, जे तुम्हाला समजायला अगदी म्हणजे सहज आणि सोपं आहे. तर असं हे एक मस्त पुस्तक आहे जे तुम्ही तुमच्या प्रेग्नेन्सीमध्ये वाचू शकता, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि ह्याची किंमत काहीतरी 1 मिनिट हां त्याची 200 रुपये काहीतरी किंमत आहे. आणि तुम्हाला मी तर हे मार्केटमधून घेतलं आहे ऑफलाईन, तुम्हाला हे ऑनलाईनसुद्धा अवेलेबल होऊ शकतं. तर असं हे एक पुस्तक आहे जे मी वाचलेलं आहे माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये. आता मी तुम्हाला दुसरं पुस्तक दाखवते, ते म्हणजे हे दुसरं पुस्तक आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, वामनराव पै यांचं हे पुस्तक आहे. त्यानंतर मग ह्या पुस्तकामध्ये सुद्धा खूप चांगल्या चांगल्या अशा गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रेग्नेन्सीबद्दल किंवा बाळाबद्दल रिलेटेड अशा काही गोष्टी नाही आहेत, पण संपूर्ण तुमच्या जीवनाबद्दलच, म्हणजे आपण एक चांगलं जीवन कसं जगायचं तर ह्याबद्दल माहिती या पुस्तकात दिलेली आहे. म्हणजे आपणच कसे आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आणि आपलं जीवन पूर्णपणे आपल्या विचारांवरती अवलंबून आहे. आपण कसे विचार करतो, काय विचार करतो, तर ह्याच्यावरच आपण कसं जगतो आणि आपलं जीवन कसं असणार आहे तर हे पूर्णपणे अवलंबून आहे. आणि म्हणजे आपल्या आयुष्याची पूर्ण जडणघडण जी असते ती आपल्या विचारांवरच अवलंबून असते, असं ह्यात सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आजच्या ह्या स्पर्धेच्या युगामध्ये माणसाचा जीवनावरचाच विश्वास उडत चालला आहे. तर मग ते जीवन जगणं ही सुद्धा एक कला आहे आणि ती आपण खूप सुंदररित्या जीवन जगू शकतो, तर ह्या पुस्तकात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मला हे देखील पुस्तक फार आवडतं. त्यानंतर मग जे आपल्यासारखे जे सामान्य माणसं आहेत तर त्यांना यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणारं हे पुस्तक आहे कुठेतरी, असं मला वाटतं. आणि हे वाचून तुम्हाला कळेल की माणूस आहे ना आर्थिक दारिद्र्यापेक्षा खरं तर त्याच्या वैचारिक दारिद्र्याने जास्त पिडलेला असतो. आणि आपल्या आयुष्यात छोटी मोठी बरीच संकटं येत राहतात, पण अगदी सुशिक्षित माणसंसुद्धा अशी काही संकटं जेव्हा आपल्या आयुष्यात येतात तेव्हा अंधश्रद्धेला बळी पडतात, नको नको त्या विचारांना बळी पडतात. तर मग त्या सगळ्यापासून कसं दूर राहता येईल आणि हे सगळं कितपत चुकीचं आहे तर हे सुद्धा या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या आपल्याकडे असणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल कसं कृतज्ञ असलं पाहिजे तर हे सुद्धा आपल्याला ह्या पुस्तकातून शिकायला मिळतं. तर असं हे देखील एक खूप छान पुस्तक आहे. म्हणजे फक्त प्रेग्नेन्सीमध्येच नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती हे पुस्तक वाचू शकता आणि तुम्हाला नक्कीच हे पुस्तक वाचून खूप शिकायला मिळेल, खूप पॉझिटिव्ह वाटेल आणि नक्कीच तिथून तुमचं आयुष्य बदलू शकतं. तर असं हे पुस्तक आहे आणि ह्याची किंमत आहे बरंच जुनं पुस्तक आहे, आमच्याकडे बऱ्याच वर्षापासून होतं म्हणजे घरी. तर ह्याची किंमत ह्याच्यावर 50 रुपये लिहिलेली आहे. आणि हे सुद्धा पुस्तक मला वाटतं काहीतरी ऑनलाईन अवेलेबल आहे, तर तिथून सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. त्यानंतर मी वाचलेलं तिसरं पुस्तक आहे ते म्हणजे समजूतदार पालकत्व. तर हे सुद्धा एक खूप मस्त पुस्तक आहे. जेव्हा आपल्याला आपली गोड बातमी कळते तेव्हा आपण खूप आनंदात असतो, कारण आपण पालक होणार असतो. आणि पालक होणं कितीही सुखद आणि आनंददायक भावना असली तरी पण त्यासोबतच एका छोट्याशा बाळाचं, एका नव्या जीवाचं पूर्णपणे जबाबदारी आपल्यावरती येते. त्यामुळे मग त्याला कशा पद्धतीने ती जबाबदारी पार पाडायची आपल्याला, तर ते या पुस्तकात सांगण्यात आलेलं आहे. थोडक्यात काय तर आजच्या या स्पर्धेच्या जगामध्ये आपल्या बाळाला आपण योग्य तऱ्हेने कसं वाढवायचं आहे, त्याचं कसं संगोपन करायचं आहे, तर ते या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणजे आपलं बाळ जन्मतःच अगदी खूप हुशार असावं, बुद्धिमान असावं असं नाही, तर ते एक साधं, समाधानी आणि पुढे जाऊन चांगलं माणूस म्हणून घडावं, एक सुजाण नागरिक बनावं, एवढं झालं तरी खूप आहे. तर मग तेच आपल्याला त्याचं कशा प्रकारे संगोपन करायचं आहे, त्याला वेळोवेळी कसं मार्गदर्शन करायचं आहे, तर त्याचं खूप छान असं मार्गदर्शन ह्या पुस्तकात केलेलं आहे. तर हे सुद्धा पुस्तक एक वाचण्यासारखं आहे. आणि ह्याची किंमत आहे 1 मिनिट तर ह्याची 100 रुपये किंमत आहे. आणि हे पुस्तकसुद्धा ऑनलाईन अवेलेबल आहे. तर हे मी वाचलेलं पुस्तक आहे. त्यानंतर मी वाचलेलं 4थं पुस्तक आहे ते म्हणजे हे मास्टर युअर थॉट्स, मास्टर युअर लाईफ. तर हे सुद्धा खूप छान पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये ना हे पुस्तक मला जरा ना सिक्रेट पुस्तकासारखं वाटतं. म्हणजे सिक्रेट पुस्तक तुम्हाला माहितीच असेल, ते मी आधी वाचलेलं एकदा.
आणि त्याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आहे म्हणजे आकर्षणाचा जो नियम आहे तर त्याबद्दल सांगितलं आहे. तर तसंच थोडक्यात कुठेतरी ह्या पुस्तकात सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला जे पण आपल्या आयुष्यात मिळवायचं आहे म्हणजे आपलं एखादं ध्येय आहे, स्वप्न आहे, तर ते आपण सतत त्याचा विचार करून सतत त्या दिशेने प्रयत्न करून आणि त्या दिशेनेच आपली कृती असली पाहिजे नेहमी. आणि असं ते अट्रॅक्ट करून करून आपण कसं मिळवू शकतो तर ते सांगितलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण आकर्षित केली तर ती आपल्याकडे येतेच आणि आपल्याला ती मिळवता येते. त्यासाठी तितकेच प्रयत्न आणि मेहनत तर असतेच, पण ती कशी अट्रॅक्ट करायची आणि कशी मिळवायची, मग आपली स्वप्न असतील, ध्येय असतील, तर ते या पुस्तकात सांगण्यात आलेलं आहे. परत आपले जे काही निगेटिव्ह विचार असतात मनातले, तर ते आपण मनातून निगेटिव्ह विचार कसे काढून टाकायचे आणि आपल्या निगेटिव्ह विचारांना पॉझिटिव्ह विचारांमध्ये कसं बदलायचं, तर ते सुद्धा खूप छान पद्धतीने या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. परत आपलं बऱ्याच वेळा कसं चालू असतं माहिती आहे का, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करायची असते खूप दिवसापासून, पण आपल्याला नेहमी असं चालू असतं की मी बघू, नंतर करेन, उद्या करेन, आज वेळ नाही आहे, उद्या वेळ काढेल मी, तर असं चालू असतं आपलं. तर असं न करता आपण जे काय करायचं आहे मला ते आज करायचं आहे, आत्ता करायचं आहे, लगेच करायचं आहे, असं जर आपण विचार केला ना तरच गोष्टी होऊ शकतात. नाहीतर मग आपण नेहमी वाटच बघत राहतो की योग्य वेळ कधी येईल आणि नेहमी नंतर उद्या करत राहतो आणि ती गोष्ट कधीच पूर्ण होत नाही आणि आपण फक्त मनातल्या मनात विचार करत राहतो की मी कधी करेन. पण आपल्या हातातच असतं ते आणि आपण ठरवलं तर ते लगेच करायला घेऊ शकतो आणि होईल तितक्या लवकर आपली स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. तर ते सुद्धा खूप छान असं हे सुद्धा एक खूप छान असं पॉझिटिव्ह पुस्तक आहे. तर हे पुस्तक सुद्धा तुम्ही अगदी प्रेग्नन्सीमध्ये नाही तर तुमच्या आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती वाचू शकता आणि हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा खूप छान पॉझिटिव्ह वाटेल आणि तुमची स्वप्न, तुमची ध्येय साकार करण्याचं कुठेतरी एक तुम्हाला मार्ग सापडल्यासारखं वाटेल हे पुस्तक वाचून. आणि ह्या पुस्तकाची किंमत आहे 250 रुपये आणि हे पुस्तकसुद्धा मी ऑफलाईनच घेतलेलं आहे. म्हणजे बरीच वर्ष झाले, माझं हे आधीसुद्धा एकदा वाचून झालेलं आहे. त्यानंतर जे हे पुस्तक आहे आपलं तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे सुद्धा माझं आधी एकदा वाचून झालेलं आहे, पण मी आता ती परत वाचली आणि हे पण मी ऑफलाईनच घेतलेलं. मुंबईला काहीतरी मी कॉलेजला जायची तेव्हा मी तिथून हे पुस्तक घेतलेलं आणि ऑनलाईनसुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे, तर तुम्हीसुद्धा हे घेऊ शकता. त्यानंतर मग मी वाचलेलं 5वं पुस्तक आहे ते म्हणजे आपली मुलं. तर हे पुस्तकसुद्धा खूप छान आहे. म्हणजे घराघरात उद्भवणारे जे प्रश्न असतात तर त्या प्रश्नांवरती प्रकाश टाकलेला आहे या पुस्तकामध्ये. आणि कसं आहे ना की प्रत्येक मूल हे वेगळं असतं. म्हणजे आपण काय करतो की दुसऱ्या मुलांसोबत आपल्या मुलाचीच नेहमी स्पर्धा करतो, तुलना करतो, तर असं आपण कधीच करता कामा नये. प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याच्यामध्ये त्याची वेगळे काही गुण असतात. जे ह्याच्यात असेल, जे आपल्या मुलात असेल ते दुसऱ्या मुलात असेल असं नाही, किंवा जे त्याच्याकडे आहे ते आपल्या मुलामध्ये असेल असं नाही. तर प्रत्येक मूल हे काहीतरी त्याचं वेगळेपण घेऊन, त्याचे वेगळे गुण घेऊन जन्माला येतं. तर आपण कधीच आपल्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलांसोबत करू नये, स्पर्धा करू नये. तर ते सुद्धा या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि बऱ्याचदा आपल्याकडून काय होतं ना की कळत नकळत कुठेतरी आपण मुलगा मुली असा भेद करतो आपल्या मुलांमध्ये, तर त्या गोष्टी आहेत. परत एकुलत्या एक मुलाला कसं सांभाळायचं आणि ते सांभाळताना कुठल्या समस्या उद्भवतात, तर त्यावर सुद्धा योग्य मार्गदर्शन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये अजून एक गोष्ट वारंवार सांगण्यात आली आहे, म्हणजे एक संदेश देण्यात आलेला आहे वारंवार, की प्रगती पुस्तकातील गुण आणि खऱ्या आयुष्यातील यश ह्या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी फारसा काही संबंध नाही आहे. हे दोन्हीही वेगळ्या गोष्टी आहेत. तर कधीच आपण आपल्या मुलांना प्रगती पुस्तकांवरून जज करू नये. तर हे पुस्तकसुद्धा खूप छान आहे वाचण्यासारखं. प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा तुम्ही वाचू शकता. जेवढं तुम्ही आत्ता वाचाल, गोष्टी समजून घ्याल तेवढं चांगलंच आहे. आणि आता जरी नाही वाचणं झालं तरी आपली मुलं जशी हळूहळू मोठी होतात आणि तेव्हासुद्धा आपल्याला अशा पुस्तकांची आणि अशा मार्गदर्शनाची नक्कीच गरज लागणार आहे. तर तेव्हाही तुम्ही हे वाचू शकता. तर अशी 5 पुस्तकं मी माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये वाचली. त्यातली जी 2 होती ती मी तुम्हाला बोलले की मी आधी वाचलेली, पण ही जी 3 पुस्तकं आहेत ना, तर ही पुस्तकं मी आत्ता नव्याने वाचली आहेत परत. तर मला खूप आवडली आणि म्हणून मी म्हटलं की ह्याच्यावर पण एक व्हिडिओ करून तुमच्यासोबत शेअर करू आणि तुम्हीसुद्धा मला सांगू शकता की मी अजून कुठल्या विषयावरती व्हिडिओ करू शकते. आणि मलासुद्धा आवडतं तुमच्यासोबत असं जे मी काही करते ते शेअर करायला, तुम्हालाही माहिती द्यायला, आणि मलासुद्धा आवडतं म्हणून मी व्हिडिओ करते. तुम्हीही मला काही आयडिया देऊ शकता. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.